अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर ट्रोल झालेल्या कंगनाने आता आजच्या तरुणींवर आणि सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. इंस्टाग्राम स्टोरीवरून सुरू झालेला हा वाद आता चांगलाच तापला आहे. कंगनाने थेट जनरेशन गटर असा शब्द प्रयोग करत आजच्या पिढीवर टीकेची झोड उठवली आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रवी शिकारे आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वेस्टर्न कल्चर म्हणजेच पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या भारतीय तरुणींवर थेट टीका केली. कंगना म्हणाली की मी या नव्या पिढीला जनरेशन गटर मानते. यांना ना शिक्षणात रस आहे ना स्वतःच्या सौंदर्याची काळजी. यांची मानसिकता इतकी विकृत झाली आहे की त्या चांगल्या गृहिणी सुद्धा बनू शकत नाहीत. स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर बोलताना ती पुढे म्हणाली, ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनैतिक संबंध ठेवणे म्हणजे स्वातंत्र्य असा चुकीचा समज या तरुणींचा झाला आहे. या मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसून स्वतःच्या पालकांच्या कमाईवर जगतात. जबाबदारी स्वीकारल्याशिवाय कसले स्वातंत्र्य मिळत नसते असा थेट टोलाही तिने लगावला. इंस्टाग्रामवरील या पोस्टनंतर सोशल मीडियावर कंगनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगला उत्तर देताना कंगनाने माध्यमांशी बोलताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की. और हमें ये कंगना म्हणाली की हे कशा प्रकारचे विद्यार्थी आहेत, किती अश्लील आणि घाणेरड्या भाषेचा वापर हे लोक करतात. उद्या जर यांना कायदेशीर अडचणींमुळे सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची गरज पडली तर यांच्या आईवडिलांना ते परवडणार आहे का? स्वतःची काही क्षमता नसताना हे लोक आम्हाला ट्रोल करत आहेत. आपल्या संघर्षाची आठवण करून देत कंगना पुढे म्हणाली, आम्ही वयाच्या 16व्या वर्षापासून स्वतःचे करिअर घडवले आहे. कधीही आईवडिलांवर ओझे बनलो नाही. आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत उल्लेख करत कंगनाने ट्रोल्सच्या पालकांच्या चिंतेवरही भाष्य केले. ती म्हणाली, आपला भारतीय समाज कसा आहे आणि पालकांची विचारसरणी किती पारंपरिक आहे हे आपल्याला माहीत आहे. अशा वातावरणात जेव्हा त्यांच्या मुली इतक्या घाणेरड्या भाषेत सोशल मीडियावर बोलतात तेव्हा समाजात त्यांची काय इज्जत उरेल? त्यांना भविष्यात कोणत्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावे लागेल याचा विचार हे लोक करतात का? एक समाज म्हणून अशा गोष्टी कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नाहीत. कंगना रनौतच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसत आहेत. एकीकडे तिच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे तर दुसरीकडे काही लोक तिच्या रोखठोक मताचे समर्थनही करत आहेत. कंगनाच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.